शनिदेव देवता या विश्वासाठी आदर्श आहे. देवता या विश्वासाठी आदर्श असताना आज देव घटकाने जर अराजकता निर्माण केली, देव घटक जर अधर्माच्या बाजूने जाऊ लागले, तर सकल सृष्टीने देव घटकांचा आदर्श घ्यावा तो काय? आज एक पुत्र आपल्या पित्याशी संग्राम करतोय. सांग, स्वतःच्या पित्याच्या नाशार्थ हाती शस्त्र घेतलंस, ही तुझी कृती योग्य की अयोग्य? यावेळी शनिदेव जे करतोय ते स्वतःच्या शब्दासाठी करतोय. दिलेलं अभिवचन शनिदेव पूर्ण करण्यासाठी धरतोय. हा अधर्म नव्हे, हा स्वतःच्या शब्दासाठी धर्मपथावर मी चालतोय. शनिदेव स्वतःच्या शब्दासाठी या विश्वात प्रत्येकानं निश्चितच झटावं, पण स्वतःचे शब्द सत्य करत असताना ज्येष्ठांवर शस्त्र उगारणं हा तुझा धर्म तुला वाटतोय का? केवळ एका अबला स्त्रीचा त्याग करताना ज्यांनी विचार केला नाही, त्या पित्यावर स्वतःची कराला दृष्टी टाकून ज्याला कुष्टानं आम्ही मडविलो, ज्याला शासन केलं, तोच प्रकार यावेळी आम्ही घडवितो. शनिदेव माग काय घडलं याच्याशी माझा संबंध पोचत नाही. मी प्राप्त परिस्थितीवर बोलतोय, तेव्हा स्वतःच्या पित्याचीच उणी धुणी माझ्या समोर काढून तुझं अज्ञान पण मला दाखवू नकोस. माझा प्रश्न तुला ऐकत होता, सूर्यदेव तुझा जन्माचा बाप ना, होय की नाही? होय. मग जन्माच्या बापावर पुत्रानं शस्त्र उगारणं हा धर्म की अधर्म एवढं मला सांग. यावेळी जो आपण प्रश्न करता आहात, उत्तर आम्ही समर्पक दिलाही असतो, पण प्रश्न विचारणारी व्यक्ती ही प्रथमतः न्यायाशी एकनिष्ठ असायला हवी. काय हो, आज आम्ही अधर्म करतो म्हणून तुम्ही आम्हाला हे ज्ञानाचे बोध पाडतात? आधी थोडासा गैरसमज दूर करू की काय तुझा? समोर ज्ञानार्जन पाजळणारी देवता ही धर्माची असायला हवी किंवा धर्माशी एकनिष्ठ असायला हवी. माझ्या एका लहानशा प्रश्नाचं उत्तर हवं आहे. देवतांच्या राजेपदाच्या सिंहासनी देवराज देवेंद्र अधिष्ठित आहे. मग ते देवतांचं इंद्रपद हे धर्माचं की अधर्माचं रे? धर्माचंच आहे. धर्माच्या इंद्रपदावर जो आरूढ होतो तो धर्माचा की अधर्माचा? धर्माचा. मग आता काय बोलला? पण लक्षात ठेवा, शनिदेव कधीही अर्धवट बोलणार नाही. या इंद्रपदावर राहून जी जारकृत्य आपण केली त्याचे भोग आपण यापूर्वी भोगले आहे. पण तू आणि म्हणून वाटतं ऐका, पापकर्म आपण देखील केली, पण प्रत्येक गोष्टीवर उपाय हा ठरलेला आहे. आपण जरी जालकर्म केलं तरी तेवढे पुण्यवंत देखील आहात, आणि म्हणून केलेल्या प्रत्येक कृत्याचं शासन भोगून यावेळी या अमरावतीच्या राजसिंहासनावर आपण अधिष्ठित आहात. मी नाकारत नाही, पण या आसनावर विराजित हो आपण केवळ धर्मच करता हे मात्र सांगू नका. शनिदेव, माझा रंग, माझा चेहरा आणि माझं रूप डोळ्यात तू तुझ्या साठवून ठेवू शकशील, पण माझं चित्र काढणं तुला डोई जड होईल. काय? हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर झालं. कसं ते सांगतो. मी आजपर्यंत धर्माच्या बाजूनच चाललो. जर मी धर्माचा नसतो तर धर्माच्या सिंहासनी तर मी अधिष्ठित नसतो. आता जर धर्माच्या सिंहासनी अधिष्ठित असणारी धर्माची देवता जर अधर्माची कास धरून चालते तर माझा अधर्म स्पष्ट करू शकशील? अर्थात. मला सांगा, आपण धर्माचे अधिष्ठित आहात. केवळ जे यज्ञ आपण पार पाडिला त्याची फलश्रुती म्हणून इंद्रपद आपल्याला प्राप्त झालं, ते आपलं पुण्यकर्म झालं. पण जो काका या नात्यानं आज मला समजावू पाहतोय, हे देवेंद्र, हे देवराजा, आपण मला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. स्वतःच्या मातेच्या उदरात वावरणारा पिंड हो उभे सहा आडवे सहा असे वार करून गर्भाचे तुकडे आपण केला, अजन्म्या बालकावर वार काढलं, हा धर्म की अधर्म? शाबास. बापावर टीका केलीस, आता काकावर टीका करायला सुद्धा मागे पुढे पाहिजे. न्यायाची देवता हे सोडणार नाही. सोडणार नाही. काय आहे माहितीये का, माहीत खूप असतं. कुठं काय पाजळायचं याची अक्कल आली ना की कशी पडायची कधी
हे आपल्या नेत्रासमोर हे पर्याय उरत नाही. आता मुद्दा छान मांडलास. माझी माता म्हणजे दिती हिच्या बाबतीत बोललास. अर्थात तिच्या गर्भात मी शिरलो आणि त्या पिंडाचे मी तुकडे केले. एवढंच तुला माहित होतं? परिपूर्ण ज्ञात आहे. कारण ज्या दिती मातेच्या उदरी जो गर्भ वाढत होता, देवेंद्रावर ही मात करे असा शक्तिशाली तो होता. त्याचं विभाजन आपण केलं, त्याचं बळमुळी विभागलं गेलं. केवळ स्वतःच इंद्रपद वाचावं या ईर्षेनेच आपण हे केलं. शनिदेव, आता तुला माहित आहे तर प्रश्नाचं उत्तर देण्याचं मी थांबू की उत्तर देऊ? द्या. ऐक तर शनिदेव, देवतत्व दैत्य तत्वावर श्रेष्ठत्व ज्यावेळी गाजवू लागलं, दैत्याने आजपर्यंत देवतांवर केलेली आक्रमण ज्यावेळी कोल ठरू लागली, त्यावेळी दिती मातेच्या मनात इच्छा निर्माण झाली. मुळात आमची पितृदेवता कश्यप महामुनी यांच्या 13 पत्न्या अदिती, दिती, दनु, दनायु, काला, श्रीका, विश्वा, क्रोधा, प्रादा, कपिला, मुनी, कद्रू, विनता. बरोबर? त्यातील दिती मातेच्या मनात इच्छा निर्माण झाली की देव संतती या विश्वात श्रेष्ठ ठरते. मग देव संतती श्रेष्ठ जर ठरत असेल तर माझे पुत्र सुद्धा श्रेष्ठ ठरावे. आणि या इच्छेसाठी पितृदेवता कश्यप इच्छा यांच्याकडे तिने इच्छा प्रदर्शित केली की समस्त देवतांवर विजय मिळवणारा असा पुत्र मला भावा. खऱ्या अर्थानं पितृदेवता कश्यप यांनी ते आशीर्वचन दिलं आणि त्या आशीर्वचनायोगे दितीच्या उदरात पिंड वाढू लागला. हा पिंड जर जन्माला आला असता तर निश्चितच त्या आशीर्वादायोगे देवतांवर त्यानं आधिपत्य गाजविलं असतं. पण सकल सृष्टीच्या स्थैर्यार्थ आणि सकल सृष्टीच्या खऱ्या अर्थानं नियोजनात बाधा येऊ नये म्हणून मी दिती मातेच्या योनी मार्गातून तिच्या उदरात प्रवेश केला. मुळात असा प्रवेश करता येत नाही, पण मी कसा केला त्याच्या मुळाशी कारण होतं. दिती माता दक्षिणेकडे पाय करून निद्रिस्त झाली होती. दक्षिणेकडे पाय करून झोपी जात नाही, हे माहित आहे तुला. बरोबर आहे. आणि म्हणूनच हा घडलेला अधर्म त्यायोगे मला आत जाण्याची संधी मिळाली. त्यायोगे उदरात मी प्रवेश केला. जो पिंड वाढत होता त्या पिंडाचे मी 7 तुकडे केले. हे 7 तुकडे करत असताना ते पिंड ओरडले. काय ओरडले? इंद्रा हा मारुत. म्हणजे तुला काय कळतं? इंद्रा हा मारुत म्हणजे काय? इंद्रा आम्हाला मारू नको, तुझ्या या वारातून आम्हाला अपाय होतोय. तेव्हा जे खऱ्या अर्थानं जो पिंड होता त्या पिंडाचे 7 तुकडे देवराज देवेंद्राने केले. ते 7ही तुकडे ओरडले म्हणून त्या 7 तुकड्यांचे पुन्हा 7 तुकडे केले. असे ते 49 तुकडे ज्यावेळी जन्माला आले. इंद्रा हा मारुत या शब्दावरून ते मरुत म्हणून या विश्वात ओळखले गेले. हेच मरुत गण या सृष्टीत कार्यतत्पर आहे. सृष्टी स्थैर्यासाठी हे मरुतगण खारीचा वाटा उचलतायत. मग मी जे कृत्य केलं ते या विश्वासाठी लाभदायक ठरलं. हा माझा बोलून झालेला नाही, हा उचलू नको. मी जे कृत्य केलं ते या विश्वासाठी लाभदायक ठरलं. हे 49 मरुतगण या सृष्टी स्थैर्यासाठी कार्यतत्पर आहेत. आता तू काय म्हणालास? देवराज देवेंद्र दुसऱ्याला उपदेश करणारा आधी धर्माचा हवा. मी धर्माचा आहे तुला पटवून दिला. आता मला तुझं काय ते सांग. ज्या अर्थी ऐकूया, ज्या अर्थी तू माझ्यावर टीका केली त्या अर्थी आता मी तुझ्यावर टीका करणार. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. तुझी पितृदेवता सूर्यदेव म्हणजे माझे बंधू, तुझी माता संज्ञा. ज्यावेळी संज्ञा आणि सूर्यदेव यांच्या कुशिकुलात तुझा जन्म झाला, संज्ञेला सूर्यदेवाचं तेज सहन झालं नाही आणि म्हणून ही संज्ञा आपल्या प्रतिरूप निर्माण करून म्हणजे छाया निर्माण करून खऱ्या अर्थानं पंचू नावाच्या आपल्या प्रजापतीकडे म्हणजे पंचू नावाचा जो प्रजापती होता तो तिचा बाप तिच्याकडे गेली. बापानं नकार दिला. त्यावेळी ती तपश्चर्येसाठी निघून गेली. बरोबर? तपश्चर्या ती घोडीच्या स्वरूपात करत होती. मग जी छाया सोडून ती गेली होती त्या छायेला तू तुझी आई मानली होतीस. बरोबर बोलतोय मी? त्या छायेच्या बोलणार मी होय की नाही तेवढं सांग. ते मला पटत नाही. ते होय कसं म्हणून? छाया तुझी आई नव्हती काय? छाया तर माझी आई आहे. हा बस. मग छाया जर तुझी माता होती तर मला सांग
स्वतःच्या मातेकडं तुझा उदरभरणा करण्यासाठी, म्हणजे तुला ज्यावेळी भूक लागली त्यावेळी तू काहीतरी दे ही अपेक्षा केली. मातेने तुला सूचित केलं, देवतांना नैवेद्य समर्पित केल्याशिवाय तुझा उदरभरणा मी करू शकत नाही. तुला राग आला त्यावेळी त्या मातेवर तू लाथ मारला. तर आता पित्यावर शस्त्र उगारायला तू मागे पुढे पाहिलं नाही. त्यावेळी मातेवर बोलून झालं तर बोललं, बोला तुम्ही. मग मी बोलतोय ना तुला, पुन्हा पुन्हा काय हातवाला येणार, बोला बोला. सवयी थोड्या चांगल्या. त्यावेळी मातेवर तू तुझा लाथ मारली. त्यावेळी मातेला शाप दिला, जी लाथ माझ्यावर तू उगारलीस तो तुझा पाय भंग पावेल. आणि म्हणूनच त्या शापायोगे तू दुःखी कष्टी झालास. त्यावेळी पित्याकडे तुझा तू गेलास. घडलेली घटना सूर्यदेवाला म्हणजे तुझ्या पित्याला तू सांगितलीस. त्यावेळी तुझ्या बापानं म्हणजे सूर्यदेवानं शापात बदल करता येत नाही, पण शापाचं सीमित परिवर्तन केलं. आता सीमित परिवर्तन म्हणजे तुला समजलं असेल, कमी केला. मग त्या सीमित परिवर्तनानुसार तुझा पाय वाकडा केला, म्हणजे शापाचा परिणाम दिसला. अरे बापाची कळकळ होती म्हणून तुझा पाय जो भंग पावणार होता तो सीमित परिवर्तित झाला. मग त्या बापाची कळकळ सोडून आता त्या बापावर शस्त्र उगारतोय. तो पुत्र कसला रे? या विश्वात 14 वर्षाखालील बालक हे अबोध असतं. केवळ मुलं म्हणजे देवाघरची फुलं म्हणतात. या विश्वात एक वेळ देवाला नैवेद्य नाही दाखवला तरी चालेल, पण जे मूल भुकेनं व्याकुळ असेल त्याची सुद्धा प्रथमता भागविली पाहिजे. माता म्हणून तिचं कर्तव्य होतं की प्रथम माझं उदरभरण करावं. काय या विश्वात ज्या शिवशंभून जन्मता या शनिदेवतेला एवढं सामर्थ्य दिलं की चांगलं काय वाईट काय न्याय काय अन्याय काय हा जो जाणू शकला, केवळ संतप्त आम्ही झालो. हा अपराध होता आणि अपराधाला शासन म्हणून मातेवर आम्ही लाथ मारली. शनिदेव, माझा मुद्दा एकच होता, मातेवर लाथ उगारणं किंबहुना आपल्या पित्याच्या नाशापित्यार्थ शस्त्र हाती घेणं हा धर्म कधी असू शकत नाही. तेव्हा देव घटकाने आजपर्यंत धर्माचं आचरण केलं आणि म्हणूनच तू तुझ्या जन्मदात्या पित्यावर जर शस्त्र उगारत असशील तर खऱ्या अर्थानं तुला प्रतिकार करून हा अधर्म थांबविण्यासाठी देवराज देवेंद्र इथं उभा आहे. अरे प्रत्येक गोष्ट सिद्ध करण्यासाठी शनिदेव उभा आहे. यावेळी तू म्हणालास, प्रथमताच म्हणालास मरुदगणाची मागे लागतोय पण क्षमा कर. मरुदगणाची निर्मिती तुझ्या करवी झाली. त्या विश्वासाठी केवळ जन्मानं दैत्य असून सुद्धा कर्मानं देव झाले. तो एक जरी झाला असता तरी त्याने भविष्यात तेच केलं असतं, पण स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचं विभाजन तू केलं. आणि अरे धावत राहिला राहू दे बाजूला. मला सांग, देव माता अदिती तुझी रकी नाही, त्याच अदिती मातेच्या उदरी आद्य विनायक म्हणजे गजाननानं महोत्कट अवतार धारण केला. त्या महोत्कटाचं सामर्थ्य पाहून ईर्षा आपल्याला झाली. मोंजी बंदराच्या मंगल प्रसंगात आपण गेला आणि या गजाननावर अरिष्ट आडावं म्हणून शस्त्र अस्त्राचा मारा आपण केला, वायुगतिमान केला. पण आद्य विनायकानं ही सारी विघ्न दूर सारली. त्यावेळी स्वतःच्या चुकीची माफी मागण्यासाठी त्या विनायकाचे चरण धरले. मंगल कार्यात विघ्न निर्माण करताना स्वतःच्या सामर्थ्याचा आपल्याला अंदाज आला नाही. हे लक्षात ठेवा, लग्न करण्यासाठी शनिदेव यावेळी तत्पर होतोय. या शनिदेवाच्या मंगल कार्यात आपण विघ्न निर्माण करता आहात. जसे त्यावेळी विनायकाला शरण गेला, आज मला शरण यावं लागेल. लक्षात ठेवा. शनिदेव बरंच काही बोलला, पण वास्तविक या प्रकरणातून तू एक बोध घ्यायला हवा. काय ते? अरे देवतांचा राजा जर आपली चूक मान्य करतो आणि महोत्कटाचे जर पाय धरतो, तुझ्या बापाचे पाय धरायला तुला कसला कमीपणा? अरे जर समजा प्रश्न माझा काय होता, तू विवाह लाख करशील, पण खऱ्या अर्थानं कनिष्ठांच्या विवाहात ज्येष्ठांची संमती हवी की नको? ज्येष्ठांची संमती हवी. पित्याची आणि मातेची जर संमती नव्हती तर विवाहासाठी पुढे धावणारा पुत्र अप्रबुद्ध नव्हे का? ज्यांचा तिरस्कारच मी केला, जिला मी माझी माता मानत नाही,
तिच्या आज्ञेची कामी का मार्ग प्रतीक्षा करू? बस ए शनिदेव, मी तेच म्हणत होतो. खऱ्या अर्थानं देवता धर्माच्या बाजूने आजपर्यंत उभ्या होत्या, पण देवतातील घटक असून सुद्धा मातीला माता म्हणत फटली नाही. स्वतःच्या पित्यावर शस्त्रात घेतलंच म्हणजे निव्वळ माझा दुसरा अधर्म. मग त्या अधर्माला तसा आणि ठोसाच कसा उत्तर देण्यासाठी देवराज देवेंद्र उभा आहे. या विश्व जो स्वतःवर वर्तन होतो अशांत चरण आपण पकडता आहात, स्वतःची चूक मान्य करता आहात, पण शनिदेव स्वतःच्या तत्वावरून हलणारा नव्हे. यावेळी माझ्या मार्गातून बाजूला झाला नशी काकाला काका म्हणणार. मार्गातून बाजूला मी कधी जाणार नाही. माझ्या ध्येयापासून मी वंचित कधी होत नाही. खरंच माझी कोणत्या प्रकरणात चूक असेल तर मी मान्यच करतो, पण चूक नसेल मी कुणाच्या बापालाही घाबरत नाही. बोल काय तुझं? कुणाच्या बापाला नाही घाबरला तरी चालेल, पण ज्या शनीची करायला छाया विश्वाला व्यापून होते त्याच्या सामर्थ्याला मात्र थोडा घाल. अरे जा शनिदेवा, काय मी तुझा अर्थात तुझी छाया आणि माझे पराक्रम या क्षणी कोण श्रेष्ठ ठरलं हे प्रत्यक्षात मी तुला दाखवून देईन. विश्वनेते चरण धरणारा हे देवेंद्र तुला असा सोडणारा मी नव्हे. यावेळी एवढं शौर्य मग लावून Bye.